छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। आपल्या सूर्यदेवतेच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न वाटतं। सकाळी सकाळी असं वातावरण बघितलं की सकाळची सगळी कामं आटपून मग माझं पहिलं काम असतं ते म्हणजे देवाची पूजा करणं। अगदी शांत मनाने आणि मन लावून देवाची पूजा केली ना की मग दिवस असा छान आणि प्रसन्न जातो। तर हे बाळकृष्ण याच्यासोबतच्या माझ्या खूप काही आठवणी आहेत। हे मला माझ्या आत्यांनी दिलेले आहेत आणि याच्या कानात जे कुंडल आहेत ते माझ्या आईने माझ्यासाठी केलेले आहेत म्हटलं तरी हरकत नाही। कारण माझ्या आईच्या अगदी शेवटच्या क्षणात म्हणजेच अगदी ते या जगातून जाण्याच्या अगोदर अगदी 2 ते 3 दिवसांनी ही आठवण आहे की तिने मला सांगितलं होतं की माझ्या भगवद्गीतेमध्ये 500 रुपये आहेत आणि ते घेऊन तू तुझ्या बाळकृष्णाला कुंडल कर। आणि मग म्हणून मग ते गेल्याच्या नंतर मग मी काही दिवसांनी ती भगवद्गीता उघडून पाहिली तर त्यात खरंच ते 500 रुपये होते आणि मग मी त्या 500 रुपयांचे हे कुंडल केलेले होते। तर अशा खूप काही आठवणी असतात आपल्या आई वडिलांच्या, म्हणजे ते केल्यानंतर आठवतात। देवाची देवपूजा मी आठवत होते तोपर्यंत अथांगही उठलेला होता आणि अथांग उठला आणि त्याला मी जर का देवपूजा करत असताना दिसले तर त्याची घाई असते, त्याची गडबड असते की आईकडे जायचं। मग तो पटकन माझ्याकडे आलेला होता आणि देवाला जो आपण अष्टगंध लावतो तर देवांच्या अगोदर त्याला लावून घ्यायचा असतो स्वतःलाच। त्यामुळे मग त्याची लुडबुड ही असतेच की मला बाळ बाळ, मग मी त्याला पटकन अगोदर ते अष्टगंध लावून घेतलेला आहे। तोही खुश मीही खुश। तर अशा प्रकारे माझी देवपूजा आटोपलेली आहे। तर आम्ही देवाला नमस्कार करून मग आमची पुढच्या कामाची तयारी चालू केलेली आहे। तर आज संडे म्हणजेच दिवसाचं खरं तर आज धावपळीचाच दिवस असतो। मग त्यामुळं मी संडे तर काहीतरी एक वेगळं काम निघतंच, मग दळण असो किंवा मग ताक करणं असो, तूप असो। तर आज माझं तूप करायचं होतं त्यामुळं मग मी इथं ताक हलवत होते। तर पूर्वी कसं की रवीने ताक तासनतास हलवत बसायचं आणि मग ते लोणी काढायचं, पण हे काम अगदी आता सोपं झालेलं आहे अशा वस्तूंनी। तर याच्यामुळं काय होतं की आपला वेळही वाचतो आणि मेहनतही वाचते। तर माझं अगदी 10 मिनटाच्याही आतच हे ताक बनवून तयार होतं। तर बघू शकता कसं असं मस्त घट्ट लोण्याचा गोळा वर आलेला आहे। तर मी आता हे लोणी पटकन काढून पाण्यात घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे अगदी 5 मिनिटाचं काम आहे। तर हे माझं काम झालेलं आहे ऑलमोस्ट। हा बघू शकता लोण्याचा गोळा तुम्ही किती छान। एवढंच लोणी जर का आपल्याला रवीने काढायचं असतं तर बरोबर 1 ते 1.5 तास लागला असता, पण हे आता सुविधाच एवढ्या झाल्यात की हे पटकन होऊन जातं। नाश्त्याला होते गरमागरम पोहे, तर त्यासाठी मी इथं पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि हे भिजलेले पोहे बाजूला घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि त्यात थोडीशी हळद, म्हणजे तुम्हाला हवी तशी तुमच्या पोहेच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यात थोडीशी बडीशोप आणि साखर घालणार आहे। बडीशोप आणि साखर याने चव तर पोह्यांची वाढतेच, शिवाय हे पोहे ना मऊ व्हायला किंवा मऊ राहायला छान मदत करतात। तर तुम्ही करून बघा एकदा, नक्कीच अनुभव येईल। कारण हे पोहे जर दिवसभर जरी तुम्ही डब्यात घालून ठेवले तरी अगदी आहे असे मऊ राहतात। तर हे सगळं जिन्नस मी टाकून हे पोहे एकदा हलवून घेतलेले आहेत परत एकदा। तोपर्यंत माझं इकडं फोडणीचं साहित्यही तयार आहे, हे बघू शकता। अगदी साधी सोपी सगळ्यांना जमेल अशीच ही रेसिपी आहे, म्हणजे घराघरात प्रत्येक रोजच होणारी खरं तर रेसिपी आहे। पण काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ज्याने काय होतं की मदतच होते आपल्याला। जसे की आपण पोह्यामध्ये टाकलेलं साखर असो किंवा मग थोडंसं बडीशोप असो, याने पोह्यांना मऊपणा येतोच। तर अशा प्रकारे मी इथं कढईत तेल घेऊन त्याला फोडणी घातलेली आहे आणि कांदा मिरची घालून ते छान असं परतूनही घेतलेलं आहे। तर माझं बाजूला तूपही मी कडक ठेवलेलं होतं, ते थोडंसं आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून काही तयार झालेलं नाही आहे, तोपर्यंत माझी इकडं पोह्याचीच लगबग सुरू होती। तर मी सगळं साहित्य असं एकत्र करून थोडंसं 2 ते 3 मिनटं पोहे हलवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते मी याच्यात घालून घेतलेले आहेत। पोह्यांना फार काही वेळ लागत नाही, त्यामुळं मग घाईच्या वेळी जर असेल तर हा नाश्ता मला सगळ्यात सोपा वाटतो। त्यामुळं आणि आज खरं तर घाईच होती, संडे होता पण तरीही घाई होती कारण आम्हाला जायचं होतं आज बाहेर कुठे, तेही पुढं सांगते। तर अशा प्रकारे माझे हे पोहे बनून आहेत। यात शेंगदाण्याची कमी होती तेही मी वरून सोडून दिले
आता यात थोडंसं निंबू पिळलं आणि कोथिंबीर टाकली की मग हे आपले पोहे एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते नक्की सांगा. याच्यामध्ये बनणाऱ्या छोटे छोटे रेसिपीज कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही अशाच प्रकारे पोहे बनवतात का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तूप करण्यासाठी आणखी काही ट्रिक्स असतील तर तेही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तूप बाजूला कडून तयार आहे. तर आता तूप कडलं आहे की नाही कडलं हे कसं ओळखायचं, तर याच्यात थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन जे असे बुडबुडे येतात ते उडत नाही तर तेव्हा आपण समजायचं की आपलं तूप अगदी तयार आहे. आणि हे जे पाण्याचा शिंतोडा देतो आपण यामुळे तुपाला एक छान असं टेक्स्चर येतं, रवाळ ते तूप बनायला मदत होते. त्यामुळं मग मी असा थोडा अधूनमधून पाण्याचा शिंतोडा देत राहते. तुम्ही याच्यामध्ये तुळशीची पानं टाकूनही जाणून घेऊ शकता की आपलं तूप कडलं आहे की नाही. तर माझं तूप अगदी परफेक्ट असं कडलेलं आहे आणि पोहेही तयार आहेत. चला तर मग मी आता पटकन प्लेट तयार करून घेतलेले आहेत नाश्त्यासाठी. आणि पोहे म्हटले की त्यावर फरसाण नाही असं कधी होतच नाही, कारण आमच्यात ते असतं आणि कंपल्सरी पाहिजेच असतं. ह्या दोघांना तरी पाहिजे असतं. मग मी शर्विलला आणि यांच्यासाठी दोघांसाठी नाश्ता दिलेला आहे. तेव्हा अथांगचं असं होतं की आईने या दोघांना दिलं मग मला का नाही दिलं, म्हणून मी छोटीशी प्लेट त्याच्यासाठीही तयार केली. तर ती प्लेट बघून तो अगदी खुश झाला होता, कारण त्याला आता हे सांडण्याला भेटणार होतं. खाण्यापेक्षा सांडण्यात मजा त्याला जरा जास्तच असतो. बाबांनी त्याचं प्लेट मिरची काढण्यासाठी घेतलं होतं, तर तो ओढून घेत होता की माझं प्लेट आहे दे. मग त्याला मिरची काढून पोहे त्यालाही दिले. चला, अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे सर्व आवरलेलं होतं आणि आता आम्हाला निघायचं होतं शॉपवर खरं तर पॅकिंगसाठी. तर अथांग अगदी तयार झाला होता. तर अजून एक त्याचं हे काम असतं की प्रत्येक गोष्ट जी असेल तिला पायाने असं किक करणं. प्रत्येक गोष्टीला बॉल समजून तो किक करत राहतो. तर आमची इकडं बॅग भरायला तयार आहे. तर आज आम्ही जातोय कुठं, तर आज आम्ही जाणार आहोत आमच्या दुकानी म्हणजेच आमच्या शॉपवर. त्याची साफसफाई करायची होती. नवीन काही ऑर्डर्स आल्या होत्या तर त्याला ठेवण्यासाठी जागा करायचा होता, म्हणून मग आम्ही जुना माल सगळा पॅक करून ठेवणार होतो. तर त्यासाठी आम्ही सगळं कुटुंब निघणार होतो. इकडं आमचं सगळं आवरून झालं होतं. याला उन्हाची हॅट घालणार होते, कारण थंडी तर अजिबात नव्हती, पण त्याला ती हॅट ठेवायची नव्हती. तर चला, अशा प्रकारे आम्ही आता दुकानी चाललेलो आहे. हे सगळ्यात पहिले निघलेले आहेत घराच्या बाहेर. सगळ्यांना असं बाय बाय करून आम्ही शॉपला निघालेलो आहोत. पण दुकानीही आलेलो आहोत. अगदी 10 मिनिटाचा रस्ता आहे, जवळच आहे. तर आल्याबरोबर आम्ही झाडू मारून घेतला आणि पॅकिंगला सुरुवात केली. तर असे प्रत्येक सॅम्पलचे किंवा प्रोडक्टचे आहेत त्याचे बॉक्स आम्ही भरून ठेवलेले आहेत. याच्यात काही एक्सपायरी माल असेल तर तोही आम्हाला काढायचा होता, त्यामुळे थोडासा वेळच लागणार होता. त्यामुळं सगळं भरपूर असं घरातूनच साहित्य घेऊन आलेलं होतं, खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे. तर अशा प्रकारे हे जे पहिला जुना माल होता तो आम्ही आता साईड बाय साईड बॉक्समध्ये भरत होतो. आमच्या दोघांचं हे काम चालू होतं. तोपर्यंत अथांग आणि शर्विल दोघंही काउंटरवर खेळत होती. थोडक्यात काउंटर साफ करायचं काम हे त्यांचं होतं, त्यामुळं ते दोघं चालू होतं त्या दोघांचं खेळणं. तर अशा प्रकारे आम्ही दुकानाची आमच्या छान अशी साफसफाई केली आणि मग शेवटी देवघराची थोडीशी साफसफाई केली. आणि अशा प्रकारे आम्ही देवघर साफ वगैरे केलं. आणि हे बघू शकता फायनल लुक. आम्ही सगळे बॉक्सेस ऑलमोस्ट सगळ्या ऑर्डर्स आम्ही पॅक करून ठेवलेले आहेत. तर हे दुकान म्हणजे थोडक्यात आपली जी फार्मा कंपनी आहे त्याचं हे गोडाऊन आहे. आणि ते एकदम असं थोडंसं आउटसाईडला असल्यामुळं धूळ जरा जास्त येते, त्यामुळं अधूनमधून हे एखादा संडे आम्ही इथं घालवतो, जेणेकरून मग पुढचे 8 ते 15 दिवस आरामात स्वच्छ राहतात किंवा यायला जायला बरं पडतं अचानक. तर हा फ्रीज माझा असा विचार होता की घरी घेऊन जावा, कारण इथं तो चालू नाही आहे. ॲटलिस्ट घरी तरी तो चालू राहील. तर दुपारचे 3-3:30 वाजले असतील आणि असा काही इकडचा व्ह्यू होता, अगदी शांत वातावरण. चला मग आता आम्ही घरी जायला निघलो होतो, पण इथं मला हा महाराजांचा फोटो दिसला, त्यामुळं म्हटलं अगोदर हे साफ करून मग निघावं. तोही साफ केला आणि मग आता होतं दुकान बंद करायची वेळ, कारण आम्हाला जायचं होतं घरी. त्यामुळं मग अहोंनी आता शटर खाली घ्यायचं होतं, तर त्या अगोदर 2-3 वेळा दुकानाची मनोभावे प्रार्थना पूजा काय असेल ते करतात. दुकान लावण्याच्या अगोदर आणि दुकान उघडण्याच्या वेळी ते नमस्कार करतातच. तर त्यांनी शटर लावून खाली घेतलं आणि आम्ही घरी आलो. बाहेरून घरात आलो म्हणजे बाहेर फिरून आलो आहे, पण आम्हाला बाहेरचं कधीच खायचं नसतं. खायचं असतं ते घरचंच फक्त. म्हणजे कधीतरी आम्ही नाश्ता वगैरे करतो, पण मोस्टली घरचं प्रेफर करतो. तर घरी आल्याबरोबर मी फ्रेश झाले आणि पहिला कुकर लावला.
ऑलमोस्ट माझ्या चकोल्या तयार आहेत शिजूनही. आता थोडीशी डाळ टाकली की मग 2 मिनटं शिजू देणार आणि मग या चकोल्या गरम गरम अशा ताटात घ्यायला तयार आहेत. तर वाफळत्या अशा गरम गरम चकोल्या आणि त्यावर जर तुपाची धार सोडली तर हे भोजन खरंच स्वर्ग सुख देणार आहे. अप्रतिम अशा लागतात. रेसिपी नंतर कधीतरी शेअर करेन डिटेलमध्ये. तर अशा या चकोल्या आपल्या तयार आहेत. तर मी या वाढून घेणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि हो काही कमी जास्त असेल तर तेही कमेंट करून सांगा. हा माझा डिटेलमधला पहिला ब्लॉग होता त्यामुळे थोडंसं समजून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.